हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि प्रबोधनकार ठाकरे या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांचा जिथे संगम होतो ते उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांना आमचे विनम्र अभिवादन. त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रेरणेने आकारास आला जाणीव न्यास. जाणीव ट्रस्ट, ज्याचे ब्रीदवाक्यच आहे जाणीव, मुळांची आणि मूल्यांची. हे केवळ एका संस्थेचे नाव नाही, तर ती एक धगधगती सामाजिक चळवळ आहे, ज्याची कार्यरूपी सुरुवात अनेक वर्षांपूर्वी महानगर टेलिफोन निगममध्ये स्थानीय लोकाधिकार आणि महानगर टेलिफोन कामगार समिती स्थापन झाली तेव्हाच झाली आणि महानगर टेलिफोन निगम कामगार संघाने त्याला बळकटी दिली आणि वटवृक्षात रूपांतर केले. आज हा वृक्ष आपल्या कार्याचा गारवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा ट्रस्ट उभा राहिला. MTNLच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि मुळांची व मूल्यांची जाणीव जपत अरविंदजींनी केवळ कामगारांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारली. MTNLच्या कर्मचाऱ्यांपर्यंत कार्य मर्यादित न ठेवता त्यांनी जाणीव ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे समाजातील सर्व घटकांना मदतीचा हात दिला. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा हा महायज्ञ अविरत सुरू आहे. जाणीव ट्रस्टचे कार्य बहुआयामी आहे. गेली 4 दशके पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्याचे कळताच जाणीव ट्रस्टतर्फे त्यांना कर्तव्य भावनेतून प्रत्यक्ष भेट देऊन मदत केली जाते. मग ती चिपळूणची पूर परिस्थिती असो, कफ परेड कुलाब्यातील भीषण आग असो किंवा सांगली कोल्हापुरातील आणि कोकणातील नैसर्गिक आपत्ती. आपत्तीग्रस्तांना आवश्यकतेनुसार धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, रेशन किट्स, गॅस शेगडा, भांडी देऊन प्रत्यक्ष मदतीचा हात देण्यास जाणीव ट्रस्ट सदैव तत्पर असतो. दिवाळीच्या तोंडावर लातूर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा सर्वस्व गमावावे लागले तेव्हा जाणीव ट्रस्टने जवळपास 24 टन अन्नधान्य, अगदी रवा, शुद्ध तूप, तेल आदींपासून अगदी मोती साबण आणि उटण्यापर्यंत सर्व उपलब्ध करून दिले. तौक्ते वादळात कुलाबा, गीतानगर येथील ज्यांच्या घरांच्या छपराचे पत्रे उडून गेले अशा गरीब कुटुंबियांना जाणीव ट्रस्टद्वारे सिमेंटचे पत्रे वाटप करण्यात आले. फयान चक्रीवादळात आपदग्रस्त MTNLच्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन अर्थसहाय्य करण्यात आले. मुंबईसह कोल्हापूर, पंढरपूर येथे जाणीव ट्रस्टद्वारे रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत. कोरोना काळातील रक्षक भूमिका. जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात थांबले होते तेव्हा जाणीव ट्रस्ट अहोरात्र सेवेत गुंतला होता. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण मुंबईसाठी 16 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. नायर, KEM, सेंट जॉर्ज यांसारख्या रुग्णालयांना OT किट्स, अग्निशमन दलाला आणि पोलीस बांधवांना PPE किट्स, वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांना मास्क, कोविडमध्ये सक्रिय सेवा पुरवणाऱ्यांना मास्क, ग्लोव्ज आणि गोरगरीब जनतेस अन्नधान्य पुरवून जाणीव संस्थेने कोविड योद्धा म्हणून आपली भूमिका बजावली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 36 लाख रुपयांहून अधिकची मदत सुपूर्द करत सामाजिक उत्तरदायित्वाचा नवा आदर्श निर्माण केला. जाणीव ट्रस्टच्या सौजन्याने टेलिमेडिसिन प्रणालीचा उपयोग करून दुर्गम किंवा आपत्कालीन भागामध्ये आरोग्याची दक्षता घेण्यासाठी उपयुक्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकरिता सामायिक करण्याची सुविधा असणारी अदमासे 25 लाख रकमेची 5 उपकरणे तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन सुपूर्द करण्यात आली. उपेक्षितांचा आधार, अनाथांची नाथ, समाजातील दुर्लक्षित घटकांना जाणीवने नेहमीच आधार दिला. CSMT आणि दादर रेल्वे स्थानकावरील हमाल बांधव असोत किंवा मराठी वाद्यवृंद कलाकार किंवा डोंगरी बाल सुधारगृहातील मुले, प्रत्येकाच्या आयुष्यात जाणीव ट्रस्टने मायेची ऊब निर्माण केली.
कामशेत येथील युवा वसतिगृहातील अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून जाणीव ट्रस्ट खऱ्या अर्थाने अनाथांची नाथ ठरली. नियमित स्वरूपावर ह्या अनाथांना जाणीवकडून अन्नधान्य, कपडा लत्ता अरविंद सावंतजी सहकाऱ्यांसह स्वतः भेट देऊन देतात. कला, संस्कृती आणि महिला सन्मान. केवळ आपत्ती निवारणच नाही तर संस्कृती जोपासण्यातही ट्रस्ट अग्रेसर आहे. महिला दिन सोहळा असो किंवा गणेशोत्सवात जगभरातल्या गणेश भक्तांसाठी पर्यावरण संबंधित विषयांना प्राधान्य देऊन आयोजित ऑनलाईन माझा बाप्पा स्पर्धा असो, जाणीव प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. शिक्षण, रोजगार. प्रशासकीय पदांमध्ये मराठी टक्का महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा टक्का वाढावा, होतकरू विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकरवी दर्जेदार प्रशिक्षण मिळून त्यांना यशप्राप्तीचा मार्ग सुकर व्हावा, याकरिता जाणीव ट्रस्टतर्फे अल्प दरात MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन आदी स्पर्धा परीक्षार्थींकरिता दादर येथे विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. तसेच MTNN कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य, स्कूल बॅग्स इत्यादी वाटप, प्रतिवर्ष कौतुक सोहळेसारखे अनेक उपक्रम राबविले जातात. या सर्वांमागे एक व्यक्ती हे समाजकार्य सर्वांना सोबत घेऊन अविरत न थकता करत आहे. सतत अस्वस्थ, नवीन काहीतरी करण्याचा ध्यास आणि गोरगरिबांची कणव त्यांच्या ठाळी ठासून भरली आहे. भविष्यातील स्वप्न. मराठी आणि गरजू विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे हे जाणीव ट्रस्टचे स्वप्न आहे. CBSE, ICSE सारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बोर्डचे शिक्षण देणारी शाळा आणि व्यावसायिक कौशल्य शिकवणारे महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन हा प्रवास आता अधिक व्यापक होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा सेवेचा यज्ञ असाच सुरू राहणार आहे, तुमच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर. कारण ही केवळ संस्था नाही, ही जाणीव आहे रक्ताच्या नात्या पलीकडच्या माणुसकीची, जाणीव मुळांची आणि मूल्यांची. जागतिक महिला दिन सोहळा. सर्वसामान्य मराठी माणसाला त्याचे न्याय्य हक्क मिळायला हवेत. तो महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे. त्याला स्वतःच्या मातीत पोरके आणि परके वाटता कामा नये. म्हणून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली. पुढे कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी भारतीय कामगार सेना, तर नोकर भरतीमध्ये मराठी माणसाला प्राधान्य मिळावे म्हणून लोकाधिकार समिती, तर महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि अन्यायावर तुटून पडण्यासाठी महिला आघाडी निर्माण केली. 80% समाजकारणाचा वसा दिला. या चौफेर विचारमंथनातून महानगर टेलिफोन निगममध्ये स्थानीय लोकाधिकार समिती आणि पुढे कामगार संघ निर्माण झाला. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वसा घेऊन कामगार संघाने आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने जाणीव न्यासाची निर्मिती केली. या न्यासाने समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे. यालाच अनुसरून प्रतिवर्षी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ममता पुरस्कार देऊन कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला जातो. यापूर्वी स्वतः दिव्यांग असूनही शेकडो दिव्यांगांचे जीवन सुसह्य करणाऱ्या समर्पित समाजसेविका श्रीमती नसीमा हुर्जुक, तसेच गेली 2 दशके भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून वस्त्यांवरील आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लातूरच्या श्रीमती कविता गोबाडे यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्त्री, सृजनाचा आधार आणि संघर्षाचं दुसरं नाव. बदलत्या काळासोबत तिने केवळ चूल आणि मूलच सांभाळलं नाही, तर आभाळाला गवसणी घालण्याचं धाडसही दाखवलं आहे. आज जागतिक महिला दिन 2026च्या निमित्ताने जाणीव ट्रस्ट अशाच काही वादळांना कवेत घेणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करत आहे. आजच्या ह्या सर्व सन्मान मूर्ती म्हणजे महिला वर्गाच्या रणरागिणींच्या खऱ्या प्रतिनिधी आहेत. समस्त स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव ट्रस्टचा मानाचा मुजरा.